ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांत तांबट त्याच्या साथीला खेळत असताना प्रनील खरंगटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती पहिला गोलंदाज प्रतीक शिंदे. प्रतीक शिंदे गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल. पहिला चेंडू श्रीकांत तांबट याच्या बॅट मधूनचं आक्रमण लॉंग लेग 6 धावा. मिळतंय कारण की अगदी प्रत्येक चेंडूला तो हवाई सफर करण्यासाठी भाग पाडतोय. पहिला 2 चेंडूवरती 2 अद्भुत षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. अजूनही बघा या मॅचचा विचार केला तर अजूनही पुढचे 4 चेंडू शेष राहिलेत आणि पहिल्याच ओव्हर मध्ये एक मोठा विक्रम रचण्याचा इरादा घेऊन मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आलाय की काय, मागील मॅचचा वचपा या मॅच मध्ये काढला जाईल की काय, तसाच खेळ करतोय. यस, तिसरा मोठा फटका आलाय पण आता तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या मस्तकावरती बॉल होता. यस, चेंडू सीमा पार, यावेळेला षटकार. अजून एक षटकार मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मध्ये 3 षटकार. वरती येताना पाहायला मिळते टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 3 चेंडू 3 षटकार. श्रीकांत तांबट मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी खेळी. ओहो, यावेळीचा बॉल चांगला होता बघा, शरीरापासून बॉलला आता दूर ठेवलं आणि बॉल ऑफस्टिकच्या अगदी बाजूने यष्टीरक्षकाचा वेध घेणार राहिला. डॉट बॉलची सांगता तिथे होताना पाहायला मिळते आणि आता हा पहिला डॉट बॉल आला. पहिले 3 षटकार आले, आता पुढचे 3 चेंडू डॉट येतील का, हाही प्रश्नचिन्ह या मॅचच्या माध्यमातून उभा राहील. आता मोठा फटका. श्रीकांत तांबट थांबायला तयार नाही, नाही 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 आणि नाही. अजून एक षटकार, चौथा या ओव्हरचा. सहा धावेच्या साह्यानं 24 धावा धावफलकावरती. 5 चेंडू मध्ये लागताना आपण पाहिलात. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर बाकी चेंडू पाहायला मिळतील ते एक शेवटचा बॉल बाकी राहिला या ओव्हरचा. लास्ट ओव्हर आपल्या बेटीसाठी कशा पद्धतीची येईल, पण त्याआधीची पहिलीच ओव्हर आणि त्या पहिल्या ओव्हर मध्ये 24 धावा पहिला 5 बॉल मध्ये आला. 4 षटकार अद्भुत ठोकलेत. श्रीकांत तांबट फेस करतील या ओव्हरचा लास्ट बॉल आणि त्याही बॉल वरती आक्रमण आता दूर दूर आणि लांबच लांब ठोकलाय दमदार 5वा या ओव्हरचा षटकार.
षटकार एका षटकामध्ये बघायला मिळाले. आज आपण जर पाहिलं तर SCPL या स्पर्धेनं काय दिलं, आज एक विकेट हॅट्रिकही दिली, आज एक मेडन ओव्हरही दिली. त्याही पलीकडे आज या स्पर्धेने बॅक टू बॅकचे 3 षटकार आणि त्याही पलीकडे एका ओव्हर मध्ये 5 षटकारही दिलेत. विक्रमी खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. पुढचा बॉल लेग कटरचा वापर, पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि आता धोक्याची घंटा. डेंजर झोन कडे आपण पाहिलं श्रीकांत थांबट पळत होते, त्यांच्या पलीकडे आपण जर पाहिलं तर खेळत असताना प्रणीलही कुठेतरी कॉलिंग चुकली होती, कॉम्बिनेशन फसलं होतं आणि तिथे आपण जर बघितलं तर मात्र एक धाव धावफलकावरती मिळेल. एक धावेच्या साह्याने 31 धावा धावफलकावरती त्यांना पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल इथे मात्र टाकण्यात आला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती मात्र सिंगलच येताना बघायला मिळते. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे याही षटकाचा आणि 5 बॉल फेस करण्यासाठी श्रीकांत तांबट आले स्ट्राईक एंड वरती, ज्याने एका षटकामध्ये 5 षटकार ठोकलेत. कमी गतीचा बॉल, बॅटची लीडिंग एज, बॉल टर्न झाला, थर्डमॅनच्या दिशेला निघाला आणि बघता बघता सीमारेखेच्या बाहेरही गेला. याही वेळेला चौकार. सहा धावा येताना बघायला 4 धावा येताना आपण पाहिल्या. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढली आणि आता लेग कटरचा वापर, टप्पा पडतो ना पडतो, काटा बदलताना बघायला मिळाला बॉलचा आणि लाईन लेंथ वरती आता चेंडू आला. लेग कटर करण्यात आला, टप्पा पडतो, बॉल अगदी तोंडाजवळून आतमध्ये येतो आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. याही वेळेचा चेंडू अडवा बॅटने खेळायचा होता. आता बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही झाला नाहीये. अजून एक डॉट बॉल खेळताना पाहायला मिळाले श्रीकांत तांबट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 चेंडू झालेत, 5 धावा खर्च केल्यात. नाव आहे सचिन. कमबॅक करताना बघायला मिळाले, थोडे महागडे ठरले होते मागील मॅच मध्ये. आता फटका फसला, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कोणती चूक केली जात नाहीये. श्रीकांत आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. सर्वाधिक मोठा बघायला मिळते. थांबली अगदी आपण पाहिलं तर 35 या आकड्यावरती धावसंख्या थांबताना पाहायला मिळते. 2 षटके अखेर 35 धावा धावफलकावरती लागल्यात. या दुसऱ्या षटकात अजूनही शेवटचा बॉल बाकी राहिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आणि आल्या आल्या त्यांनी ठोकलाय दमदार, दिमागदार आणि त्याही वेळेला असरदार षटकार. वरती या षटकाराच्या साह्याने 41 धावा. सुनील खेरटकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो षटकारही ठोकताना बघायला मिळाला. षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 41 वरती पोहोचली आहे, पण 2 षटका अखेर या 41 धावा आल्यात. हे विसरून चालणार नाहीये या मॅचच्या माध्यमातून. इरसद जुना की नवीन? जुना.
तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. नाव आहे कुणाल. कुणाल यांना मात्र आमंत्रित करण्यात आलं. कुणाल यांच्यावरती विश्वास दाखवण्यात आला. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर ते 3 साठी आणि तिसऱ्या षटकासाठी कुणाल कशा पद्धतीची गोलंदाजी करतील याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. पुढचा बॉल समोर बॅट्समन आहेत आपण पाहिलं तर प्रणील खरंगटे, त्यांच्या साथीला सुनील खेरटकर पाहायला मिळतील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काम करेल का जिथे श्रीकांत बाद झाल्यानंतर. यावेळीचा फटका, बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, सफलता आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक अद्यापचा दुसरा बॅटिंग करत असताना टीमला. बघायला मिळाला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळते. आता दुसरा बॉल, यावेळीचा चेंडू चांगल्या पद्धतीचा फटका आला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा चेंडू, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. सह्यानं तब्बल 47 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. जो बॅटर मैदानावरती आले श्याम मनवे, आला त्यांनी षटकारही खेळला. आता बॉल लेग स्टिकच्या बाहेरही गेला. व्हाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. एक एक्स्ट्रा रन स्कोरकार्ड वरती बघायला मिळाली. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. तब्बलच्या 48 धावा स्कोरकार्ड वरती लागला. तिसरं षटक मार्गस्थ. या संपूर्ण मॅचच्या माध्यमातून खूप सारा धावा बघायला मिळतील. हेच चित्र अद्यापचं चालू आहे. लोअर फुलटॉस बॉल, चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्याही प्रयत्नांना असफलता मिळते. अजून एक बॉल सीमारेखेच्या पार, षटकार. जिथे श्याम मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांची चमक धमक सगळं काही दाखवताना बघायला मिळतात. या संपूर्ण मॅचच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग, अद्भुत खेळ आणि 2 षटकार त्यांच्याही बॅटमधून ठोकलेले आपण पाहिलेत. आता कुणालला प्रश्न पडला कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज, यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि तदनंतर शॉर्ट फर्निकची क्षेत्ररक्षकाचं बॅकअप, फलंदाज बाद. धक्का क्रमांक अद्यापचा तिसरा, श्यामही खेळपट्टीच्या बाहेर. पाहायला मिळतील. सागर खेळपट्टीवरती दाखल होतील. स्ट्राइक एंडला सागरला चांगली बॅटिंग करून दाखवावी लागेल. टीमची धावसंख्या धावफळकावरती 54. अजून एक चांगला फटका, आताही बॉल हवेमध्ये, आताही शॉर्ट फॅनलिकचे क्षेत्ररक्षक आलेत. यस, बॅक टू बॅकचा दुसरा झेल त्यांनी पकडला आणि दुसरी विकेटही. आता गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहिलं तर कुणालच्या नावे येताना पाहायला मिळते. अजून एक विकेट 54 वरती 14 धक्का. बॅटिंग करत असताना टीमला
अशा पद्धतीची भूमिका आता फलंदाजी करणारा संघ बजावताना पाहायला मिळतं. श्रीयांश 11 अद्यापच्या खूप सारे फलंदाजांना मात्र खेळपट्टीवर सोडावी लागली. आणि आता आपण पाहिलं तर नवीन ज्या वेळेला गोलंदाज आपण पाहिलं कुणालला पाहिलं, आता कुणालही हॅट्रिकच्या कतारवरती आलेत. समोरचा बॉल चांगल्या पद्धतीचा फटका, लॉंग ऑफच्या दिशेला फटका सजवला, क्षेत्ररक्षकात खराब फिल्डिंग आणि त्याच कारणाने मिळतील इथेही धावा 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. सौरभ आले, त्यांच्या बॅटमधून चौकारही बघायला मिळाला. सुनील खिरेटकर आले, त्यांच्या बॅटमधून षटकार आला. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात मिळवली. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल टाकायचा होता, ऑफस्टिकच्या बॉल बाहेर चालला. येस पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल. एक अवंतर स्वरूपाची धाव स्कोर वरती प्लस सुद्धा पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 59 धावा धावफलकावरती येताना बघायला मिळतील. 59 धावा बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टीम खेळपट्टीवरती आपण पाहतोय श्रीयांश 11 चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. यावेळेला सुनील खिरेटकर यांच्या माध्यमातून पुन्हा खराब फिल्डिंग राहिली होती, पण एक चांगल्या पद्धतीचा थ्रो आणि त्याच जोरावरती मात्र एकच धाव खर्च करताना बघायला मिळतील हे दोन्ही टीमचे क्षेत्ररक्षक. संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र आतापर्यंत 60 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 4थं षटक सुरू झालंय. 60 धावा आल्यात. खोल अटकलेला बॉल शॉर्ट मिड ऑफला, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक, खराब फिल्डिंग राहिली पण हरकत नाहीये. एकच धाव घेण्याचा निर्णय इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतला. एका धावेवरती समाधानही मानावं लागतं. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 61 धावा धावफलकावरती. याही वेळचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगल्या पद्धतीचा फटका अलॉंग विथ कार्पेट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. बघता बघता 2 धावेचा कॉल झाला आणि कंप्लीटही केला गेला. त्या 2 धावा चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट या 2 बॅट्समनची बघायला मिळते. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचं धावफलक वधारताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 63 धावा. 63 धावा धावफलकावरती. या षटकाचे अजूनही 3 चेंडू येणं मात्र अजूनही बाकी आहेत. यावेळेचा बॉल सुनील खिरेटकर याच्या बॅटमधून समोर खेळला. एक दमदार स्ट्रोक. बॉल जाईल कुठे, सीमारेखेच्या अगदी पार तर झाला, पण षटकार आला की चौकार आला. आमचे पंच तिथपर्यंत पोहोचतील, निर्णय कळवतील आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये होईल. एक चांगला स्ट्रोक आपण बघतोय. बघायला मिळतील तिथे षटकार आला. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या 69 धावा. पुढचा बॉल याही वेळचा चेंडू आणि आताही आपण जर पाहिलं तर इथे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतीये. अजून एक डॉट बॉल. येस, रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतात. रिव्ह्यू इथे मात्र घेतला जातोय.
यस, फेअर डिलिव्हरी बॉल चांगल्या पद्धतीचा चेंडू. कारण की बघा अगदी सुनील खेरेडकर फटके मारण्याचा मोह आवरत नाहीये, त्या कारणाने अगदी बघितलं ना तर तीनही स्टंप सोडून ऑफस्टिकच्या बाहेर आले होते आणि तेच बघायला मिळालं. दशपंच आहेत बंटीजी जाधव या गोष्टीसाठीच ओळखले जातात आणि म्हणून आज ते महाडवरून इथपर्यंत आलेत. याही वेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू लेग कटरचा वापर केला, फसवला, चकवला, डिरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा झाला, बॅकअप मिळेल चांगलं. आणि तिथेही आपण जर बघितलं तर एका जावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतंय. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 70 धावा स्कोर कार्ड वरती, 70 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 14 संपुष्टात आले. 4 षटका अखेर 70 आल्यात, म्हणजे आजच्या दिवसाची सर्वाधिक मोठी धावसंख्या येईल का? आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या बघायला मिळेल का या मॅचच्या माध्यमातून, की शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक करतील? बॉलिंग करत असताना टीम विवा सुपरस्टार साईनगर मानगाव. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या. चला टीम अर्णव 11 आणि टीम स्वराज 11 यानंतरची मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. पुढचा बॉल, ओहो हाफ ट्रॅकर बॉल, भन्नाट वेगाचा हा चेंडू बघायला मिळाला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेणारा डॉट बॉलची सांगता. चांगल्या पद्धतीचा चेंडू बघायला मिळतात. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा चेंडू, यावेळीचा फटका फसला. बॉल हवेत आपल्याला बघायला मिळेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील आणि जज करतील, पकडतील. सुनील खेरटकरच्या खेळीचा अंत जावं लागेल मैदानाच्या बाहेर. 5वा धक्का. आपण जर पाहिलं तर 70 या आकड्यावरती मोठा धक्का सुनील खेरटकर बाहेर होताना पाहायला मिळाला. तर शरद आलेत आणि सौरभही त्यांच्या साथीला खेळताना बघायला मिळतील. या ओव्हरचे शेवटचे 4 बॉल बाकी, 4 चेंडू बाकी राहिलेत या षटकाचे शेवटचे आपल्याला बघायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती रोहन सज्ज होतील. रोहन राऊत सर रोशन राऊत. हा ट्रॅकर बॉल होता आणि याही वेळेला डॉट बॉल खेळताना पाहायला मिळाले. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. नवीन फलंदाज डावखुरे फलंदाज आलेत, नाव आहे शरद. डॉट बॉल खेळलेत, म्हणजे अजूनही या षटकाचे शेवटचे 3 बॉल बाकी. बघा 4 ओव्हर मध्ये धावा आल्या किती, तर 70. आणि आता शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू मध्ये एकही धाव आली नाहीये. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. डिफेन्सच्या कव्हरला चांगल्या पद्धतीचा फटका सजवला. क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल गोळीच्या वेगानं सीमा पार, चौकार.
च्या साह्यानं संघाची धावसंख्या 74 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल बाकी या इनिंगचे. हाफ ट्रॅकर हाई बॉल यावेळेला बॉलनं लेग स्टिकला मिस केलं. याच पंचांचे इशारे आलेत. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती प्लस सुद्धा पाहायला मिळतीये. अतिरिक्त धाव मिळेल आणि 75 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती आताच्या बघायला मिळतील. 75 धावा धाव फळकावरती आपण पाहतोय. अजून एक मोठा फटका. वा देखना दर्जेदार आणि लांबच लांब रडार मध्ये येणारा चेंडू फेकला. वाईडिश मिड विकेटला 6 षटकार. पाहायला मिळतीये तब्बल आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या 81 धावा आणि हाई फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतील. कॅच ड्रॉप करतील आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा. आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं 83 धावा धाव फळकावरती लागलात आणि तब्बल 84 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. 84 धावांची गरज. संजयजी शिंदे सर, आम्ही व्यासपीठापाशी तुमची वाट निश्चितपणे बघतोय. तिथे 30 चेंडू आणि 84 धावांचं टार्गेट या मॅचच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. शिंदे सर, विनंती असं आपण लगेच यायचं. यानंतरची मॅच आपण खेळवायची आहे की नाही, त्याचा टॉस करायचा आहे की नाही, आमच्यापर्यंत निश्चितपणे सूचित करा. कारण की बघा 83 धावा तर झाल्या, 84 धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या बघायला मिळते. आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने या 5 ओव्हरमध्ये होईल हेही आपल्याला बघायचं आहे. दोन्ही मातब्बर संघ आहेत आणि या मातब्बर संघांमध्ये महत्वपूर्ण लढत या मॅचच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. यस, एक मॅच बाकी राहिली आजच्या दिवसाची. स्वराज 11 त्याच्या विपक्षामध्ये अर्णव 11, पण ती मॅच खेळवायची की नाही हाच एक प्रश्नचिन्ह या संपूर्ण स्पर्धेमधून उभा आहे. येस, ओके. यानंतरची मॅच खेळवायची आपल्याला. चला, स्वराज 11 आणि अर्णव 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या 5 ओव्हरची मॅच आपण खेळणार आहोत. पण एक दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधेन. दोघांनाही विचारून हा निर्णय घेतला आणि यदा कदाचित जर बॅड लाईटचा सामना करावा लागला तर इथे आयोजक इथे मात्र कोणतीही सबब ऐकणार नाहीयेत. तुम्हाला मॅच खेळावी लागेल. आणि निश्चित आमचे पंच समालोचक आमचे युट्यूब लाईव्ह, मग तिथे आपण जर पाहिलं तर कोणती सबब ऐकली जाणार नाही. आता इथे पुढच्या मॅचचा टॉस करायचं. चला, स्वराज 11 आणि अर्णव 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचचा टॉस करायचा. 84 धावांचा पाठलाग होईल. 84 धावांचा पाठलाग करण्यासाठी महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया या माणगाव तालुक्याचा एक गोड आवाज, मनोजी उभारे सरांचा आवाज. धन्यवाद.
धन्यवाद हर्षल मुंडे सर. तर जाऊयात या दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे. तिथे पाहायला गेला तर 84 धावांचा पाठला करायचा आहे टीम विवा सुपरस्टार माणगाव या संघाला. यानंतर होणारी या आजच्या दिवसातली अंतिम आणि शेवटची मॅच क्रमांक 8. एका बाजूला अर्णव इलेव्हन विरुद्ध स्वराज इलेव्हन. अर्णव इलेव्हन संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला तर उत्तराच्या इनिंगला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहत आहे आकाश भोनकर मॅन फ्रॉम खरवली. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सचिन. पहिला बॉल आडव्या बॅटने काय घडता येतं यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आत पार मिळाला. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. बॅटिंग करत असणारा टीम विभाग सुपरस्टार संघाला डीजे. नंतर न्यू बॅटर रुपेश स्वतः कर्णधार आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळतील. सचिन आले. सचिन मैदानाच्या बाहेर गेले सुद्धा. पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का. बॅटिंग करत असताना टीम विवा सुपरस्टार संघाला गोलंदाज आकाश. यावेळी दुसरा चेंडू खोऱ्यातला चेंडू होता त्याला खोदून काढलाय. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पार. येईल पहिला चौकार. खातं उघडले फलंदाज रुपेश. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता त्याला सुद्धा भिरकावून दिलंय. मिड विकेट मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येईल हा षटकार. यावेळेस पहा फलंदाजांचा कमबॅक पाहायला मिळतोय. रुपेश मैदानाच्या आत आले. रुपेशने तब्बल 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्या आपल्या संघासाठी टीम विवा सुपरस्टार संघासाठी. यावेळेस मात्र गोलंदाजाचा कमबॅक. आकाश निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक चांगला चेंडू होता. सचिन सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर रुपेश आले. रुपेशने 2 मोठे फटके खेळले. त्यानंतर हा आपल्याला चौथा निर्धाव चेंडू. या षटकातला पहिला डॉट बॉल. 4 चेंडूचा अद्याप खेळ झालाय. धावकलकर पाहायला मिळतील 10. पुढचा फुलटा चेंडू होता त्याला सुद्धा भिरकावलं. सदस्य गेल चेंडू खाली कोणतीही चुकी करत नाही. हा दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम विवा सुपरस्टार. रिव्ह्यू घेतलाय का हेच आमच्या पंचांनी रिव्ह्यू घेतलाय नो चेंडूसाठी. निश्चितच इथे चेक केलं जाईल फेअर डिलिव्हरी आहे की नो चेंडू आहे.
तर इथे मात्र आमच्या पंचांच्या निर्णय फलंदाजाला माघारी पाडतावं लागेल. बाद दिलं जाईल इथं. फेअर डिलिव्हरी होती ही आणि रुपेश फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आपल्याला एक मॅच खेळायची याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे सर्वांनी. न्यू बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळतील. निलेश शिंदे मॅन फ्रॉम चापडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. या घडीला टीम युवा सुपरस्टार या संघासाठी फलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज पाहता आपण आकाश आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, 10 धावा खर्च केलेत तर 2 मोठे गडी बाद करण्यात त्याने यश आले. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू जाईल. वन भाऊ क्षेत्ररक्षक असेल तिथे सुनील, चांगलं क्षेत्ररक्षक, चांगली फेकी पाहायला मिळाली आपल्याला. तद्वारे एक धाव मात्र सहजरित्या इथे कंप्लीट झाली. या एकही धावेने धावफलक जाऊन पुढे पोहोचेल 11 या आकडेवरती. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाखेर 11 धावा धावफलकर पाहायला मिळतील. डीजे आपण सहकार्य करायचं, थोडं फास्ट घ्यायचं. यानंतर आपल्याला एक मॅच सुद्धा यानंतर खेळायची आहे, याची नोंद घ्यायची आपण. तर पहिल्या षटकाखेर धावसंख्या आपल्या धावफलकर पाहायला मिळते 11 धावा. आकाश आले होते, आकाशने चांगली गोलंदाजी केली. सचिन सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती बाद करण्यात त्यांना यश मिळालं. त्यानंतर पाहायला गेलं तर रुपेश आले होते, रुपेशने 2 फटके, मोठे फटके पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर त्यांना सुद्धा माघारी परतवण्यात त्याला यश आलं. धावा खर्च केला ते 11. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर बदल पाहायला मिळतो आपल्याला. अभि हा गोलंदाज, तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला निलेश शिंदे. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल. यावेळेस समोरचा चेंडू होता त्याला भिरकावून दिलंय. मिड ऑन रिजन मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. षटकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. फलंदाज निलेश शिंदे. धावफलक धाव पाहायला मिळतील 17. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कमबॅक केलाय गोलंदाज अभि. एक मोठं आव्हान असणाऱ्या 84 धावांचं युवा सुपरस्टार या संघासमोर. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलो टप्प्यात चेंडू होता. समोरच्या रिजनल क्षेत्ररक्षक असेल तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. त्या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सुद्धा झाली होती. रनआउट स्वरूपात एक संधी सुद्धा निर्माण झाली होती या ठिकाणी, परंतु 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण झाल्या. या दोन्ही धावून धावफलके जाऊन पोहोचले 19 या आकडेवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभि. यावेळेस हाफ ट्रॅकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक होता. चेंडू नो मॅच लाईन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. 4 धावांसाठी येईल चौकार.
नजराना देते नजर मोठा फटका फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूवाली कोणतीही चुकी करत नाही. अजून एक फलंदाज बाद. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे पाहायला गेलं तर या षटकात सुद्धा आपल्याला 12 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावा जरूर येतात परंतु त्याचबरोबर जर पाहायला गेला तर विकेट सुद्धा जात आहेत. या षटकात सुद्धा जर पाहायला गेला तर एक षटका चौकार पाहायला मिळाला निलेशच्या बॅट मधून. त्यानंतर पाहायला गेला तर निलेश सुद्धा आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले. त्यानंतर पुन्हा एकदा हा ट्रॅकर पॉईंटच्या रिझल्टमध्ये चेंडूला हलक्या हाताने खेळलाय. कोणताही धाडस मानस मात्र यावेळी धाव घेण्याचा इथं दाखवण्यात आला नाही या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. दुसरं षटक संपतोय. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 23 धावा. थोडं फास्ट घ्यायचं आहे आपल्यास विनंती असेल. श्रेयश 11 तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल इथे. पहिला बॉल. यावेळेस पहा वेग वेग भन्नाट वेग पाहायला मिळाला आपल्याला. गोलंदाज आकाश पहिल्या षटक हाताला नव्हतं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर खर्च केल्या होत्या परंतु रुपेश आणि सचिन सारख्या या दोन मोठ्या फलंदाजांना बाद करण्यात त्याला यश मिळवतं. तोच हा आकाश मॅन फ्रॉम खरवली गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते आपल्याला. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा आला आपल्याला. त्यानंतर पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये थोडंसं फंबल पाहायला मिळालं आपल्याला. शरद होते चेंडू खाली. त्यावर 2 धावा अगदी सहजरित्या त्या पूर्ण करता आल्या. नक्कीच एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरी धावेत झालं. या 2 धावेने धाफलकर धावा पाहायला मिळते आपल्याला. 25 धावा 25 स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस पुन्हा एकदा फुलरचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळेल तिथं. यावेळी एकच धावेवरती थांबावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. रोशन आणि मनोज ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला रोशन यांना पाहते आपण. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स. फायनल रिजन मध्ये 4 धावांसाठी येईल हा चौकार. एक ही टाइगर जब वो आता है आकड्यावरती. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता त्याला सुद्धा विरकावून दिलं. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार.
वन बाउन्स, टू बाउन्स, लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी येईल हा नशिबाचा चौकार. समीर आपल्याला विनंती असेल तर झाडावरून खाली उतरायचं आहे. चला तुम्ही मॅच चालू करायची इकडे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटका अखेर धावसंख्या झाली ती 40 धावा दाखल पाहायला मिळते आपल्याला. अजूनही बराचसा मोठा पल्ला गाठायचा आहे टीम युवा सुपर संघाला. इथं काय घडतंय, तू महिने घडले होतं मैदानाच्या आतमध्ये, परंतु धाव मात्र इथे घेता आली नाहीये. निर्धाव पद्धती चेंडू पाहायला मिळाला. तो गोलंदाजी मार्ग आपण गोलंदाज पाहताय. श्रीकांत स्वतः कर्णधार आलाय. पाहायला गेला तर 22च्या सरासरीने इथे धावा जमाव्या लागतील. चौथ्या षटकातला 1 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. पाहायला गेला तर फलंदाजी करत असताना श्रीकांत सारख्या फलंदाजानं पहिल्या पावकी षटकामध्ये तब्बल 5 षटकार लगावले होते. तोच श्रीकांत आपल्याला आता गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. चला जरा स्पीड घ्यायचं आपल्याला विनंती असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज श्रीकांत. यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर अतिशय कमी उसळी घेतली. चेंडूला थेट यष्टीरक्षकाचा विसावा घेतलाय आणि हा सुद्धा आपल्याला बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू या चौथ्या षटकातला पाहायला मिळतोय. फलंदाज मनोज असेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा तिसरा निर्धाव चेंडू. फलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 3 षटकार लगावले होते फलंदाज श्रीकांतनं आणि यावेळेस गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅकचे 3 निर्धाव चेंडू फेकलेत. कर्णधार ऐकॉनच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. यावेळेस हा ट्रॅकर होता, त्याला भिरकावलंय. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी येईल हा षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असेल तिथे समीर. एक धाव अगदी सहजरित्या इथे पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेने धावफलक पुढे 47 आकड्यावरती. 47 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. बॅटिंग करत असताना टीम विवा सुपरस्टार 84 धावांचा पाठला करण्यासाठी उतरला संघ. आतापर्यंत पाहायला गेलं तर 47 धावा जमवल्यात. पुढचा बॉल. यावेळेस रोशनच्या बॅट मधून पहा एक चांगला फटका पण क्षेत्ररक्षक असेल तिथे. सर
बाद. हा फलंदाज सुद्धा आपल्याला बाद होताना पाहिजे. रोशन बॅक टू द डगआउट. डीजे थांबायचा आहे. तो शेवटचा उलट षटकार होता. निर्णय लेट दिला ना आता. नाही पुढे ठीक आहे. विकेट आहे. विकेट आहे. उभा आहे संजय सर, तो लाईन वरच उभा आहे. चला तर पुढे एकदा मैदानच्या दिशेने शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज सौरभ. पहिला बॉल. यावेळेस पहा चांगल्या धाटणीचा चेंडू होता. फलंदाज मनोजला बीट करणारा चेंडू होता हा. डॉट बॉल. यावेळेस लोअर फुलटॉस होता, त्याला विरकावलंय स्क्वेअरली. पंचांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषा पार. येईल हा षटकार. चला अंतिम आणि शेवटच्या षटकात 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे इथं. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण असेल तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. धावा किती या 6. हा सुद्धा षटकार आला. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. या दोन षटकाच्या साह्यानं 59 धावा. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असणार अंतिम आणि शेवटच्या षटकात. चला यानंतरच्या मॅचसाठी आपण सज्ज व्हायचंय. स्वराज 11 विरुद्ध अर्णव 11. नक्कीच मोठे फटके येतात मित्रांनो. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या अंतिम षटकातला. चला तर हा सामना
श्रेयशी लेवण्या संघाने जिंकलाय.